मयूर जाधव गोलंदाजी मारखोर्दी षटक दुसरा हाताळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बंटी या फलंदाजाचा. अगदी पाहिलं तर वेगानं बाट फिरवली होती बंटीनं. बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. पहिला चेंडू मयूर या गोलंदाजांना निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी या षटकात करावं लागेल मयूर या गोलंदाजाला. अडवा बाटना चांगला फटका. शतरक्षक धावतोय. बॉल दरम्यान शेवटच्या क्षणाला थांबवलंय. एकच धाव. एकेरी सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 15. मोठमोठे फटके येणं गरजेचं असेल SM फायटर संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथून डॉटची सांगता झाली. मयूर आतापर्यंत जवळपास 3 चेंडू त्यांना फेकले. अवघी एक धाव खर्च केली. धावांचा विचार केला आतापर्यंत 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. खऱ्या अर्थानं जकडून ठेवलंय. अक्षरशः बांधून ठेवलंय रवी वाघमारेला देखील. या तिसऱ्या षटकात जवळपास हा तिसरा डॉट चेंडू आलाय. पहिला डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती एकेरी सिंगल. तदनंतर लागोपाठचे 2 डॉट. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती अवघ्या 15. हाफ ट्रॅकर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सहज रीतीनं शतरक्षकांना या बॉलला गाठलंय. जे टिपले फलंदाज होईल बाद. रवीच्या पारीचा अंत. धन्यवाद डीजे मास्टर. जाऊया मॅचच्या दरम्यान. नवीन फलंदाज DN दादा पवार. आता नुकतंच सॉन्ग ऐकलं तसेच फटकेबाजी करावी लागेल. एखादा षटकार येणं गरजेचं असेल. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं हा फटका. शेवटच्या बॉलवरती अवघी सिंगल. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात या षटकात मयूर या गोलंदाजानं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 16. शेवटचा अंतिम षटक इथून बाकी असेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. या षटकात अवघ्या 2 धावा खर्च केल्या मयूर या गोलंदाजांना. कौतुक करावं लागेल. गोलंदाजीसाठी टीमचा आयकॉन जगदीश भोई मॅन फ्रॉम जांभुलवाडी. कशी गोलंदाजी करणार. शेवटचं षटक स्ट्रायकिंगला DN दादा पवार ऑन स्ट्राईक पाहतोय. पहिलाच बॉल आखूट टप्पाचा. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. पंजाचे दोन्ही हात जमिनीला समांतर. इट इज अ वाईड. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय. खराब गोलंदाजीला केली सुरुवात गोलंदाज जगदीशनं. पहिलाच बॉल वाईड आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका गॅप मध्ये. एका टप्प्यानं चाललाय बॉल सीमा पार. खूप कालावधी नंतर आलेला हा जबरदस्त चौकार. चारच्या मदतीनं 21 धावा. स्लोवराम कमी गतीनं टाकलेला हा बॉल होता. बादची अपील केली. पंचांनी नाकारले. आलाय डॉट. लगेच कमबॅक केलं जगदीशनं. डॉट चेंडू आलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 फलंदाज बाद झालेत. ते SM फायटर संघाचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोइनला बॉल लागून चाललाय समोर.
सचिन आहे त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार अवघी एकच सिंगल धाव 4 षटकांची मॅच आहे अंतिम षटक शिल्लक काही बॉलचा खेळ या षटकातील खऱ्या अर्थानं पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय अजून 3 चेंडू शिल्लक आहेत एका दोन मोठे फटके येणार का बंटी ऑन स्ट्राइक स्लोवराम कमी गतीने टाकलेला बॉल होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉल चाललाय तो सी मारेशीच्या बाहेर बिग ब्लास्ट करत असताना बंटीनं टोकला षटकार आलाय बंटीच्या बॅट मधून होता आणखीन एक डॉट चांगली गोलंदाजी मानावी लागेल जगदीशना जरूर 2 मोठे फटके केले परंतु हे शेवटचे षटक आहे स्लॉगरचे षटक आतापर्यंत जवळपास त्यांना 12 धावा खर्च केल्यात शेवटचा अंतिम बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा फटका फसलाय रघुनाथ यानं मात्र झेल टिपले फलंदाज होईल शेवटच्या बॉल वरती फलंदाज बाद पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 28 धावा धावफलकावर 29 धावसंख्येची गरज असेल इथून विजयासाठी पाहिलं गेलं दोस्ती 11 बानसोली संघाला या धावा करायच्या आहेत सामन्याला होतीये सुरुवात पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टीमचा संगणक त्यानंच कॅच सोडली पहिल्याच बॉल वरती चापला रचला होता अगदी त्या चापल्यात इथून पाहिलं ना अलगत रीतीनं फलंदाज अडकला होता परंतु संघाच्या संगणकानंच झेल सोडली जीवनदान जगदीश सारख्या फलंदाजाला इथून पुन्हा एकदा झेलची संधी झेल टिपल्या फलंदाज बाद अमितच्या पारीचांत पहिला धक्का अमितच्या स्वरूपात दोस्ती 11 बानसोली संघाला
पाहतोय बंटी या गोलंदाजाला आतापर्यंत अवघी एक धाव खर्च केली आहे बंटी गोलंदाजानं. 3 बॉल मध्ये 2 फलंदाजाला त्यानं बाद केलं. धावा धाव फलकावरती 2 बाद 1. पुन्हा गोलंदाज बंटी पुन्हा एकदा तयार. त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. एष्टा अगदी उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बंटी. हॅलो हॅलो. सर्व संघ मालक आणि खेळाडूंना सूचना देण्यात येत आहे की ज्या मापाच्या ट्रॅक आपण दिल्या होत्या काही मोठे आहेत तर आपण जर ब्लॅक ट्रॅक घालून आल्या असतील तर त्याच खेळून नसेल होत तर त्या घालून खेळल्या तरी चालेल कारण आपण नंतर मग त्या कमी करून घेऊ शकता. लोबा फुलटॉस होता अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगानं बॉल सरळ चाललाय इष्टी रक्षकाकडे. इथून डॉट ची झाली सांगतात चांगली गोलंदाजी बंटीचं कौतुक करावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकातील शिल्लक. गोलंदाज बंटी पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल मिड ऑफला सतरक्षक रवी वाघमारे सहजरीतीनं झेल टिपले. फलंदाज बाद अमर बाक टू दी पवेलियन. चौथा धक्का.
पॉवरफुल सक्सेसफुल मिड विकेटला आलेला हा जबरदस्त षटकार जगदीश भोईच्या बॅट मधून. षटकार आलाय खऱ्या अर्थानं झेल सोडल्यानंतर जशास तसं प्रत्युत्तर पाहिलं जगदीश भोईच्या बॅट मधून. हा आलेला षटकार 2 जीवनदान आतापर्यंत जगदीश भोईला. खूप मोठी चुकी केली आहे. जयेश वाघमारे होता त्या ठिकाणी. पहिलाच बॉल वरती समीर पवार सारख्या सतरक्षकानं झेल सोडली आहे. रोहन वाघमारे वरती आता आक्रमण केलंय. धाव फलकावरती 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा इथून संपर्क झाला नाही. अलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा. धाव फलकावरती पाहतोय षटक दुसरा मार्ग असते रोहन वाघमारे. सुरेख फटका गॅप मध्ये गोलीच्या वेगानं, परंतु स्पीड थोडीशी खराब असल्या कारणानं बॉलला थांबवलंय. इथून 2 धावा पूर्ण. 2च धावा. 2 धावा तर संघासाठी वाचवल्यात. सतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अकरा धावा धाव फलकावरती. मोठा फटका जगदीशचा फटका फसलाय. प्रमोद आता नाही करणार चुकी. जेल टिपले फलंदाज बाद. मोठा धक्का जगदीशच्या स्वरूपात. दोस्ती 11 बांसोली संघाला. अकरा धावा धाव फलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धाव फलकावरती पाहतोय. दोस्ती 11 बांसोली संघाची. लो स्कोरिंग मॅच पाहतोय. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगू शकतो याच्यातील मात्र शंका नाहीये. जगदीशनं आपलं काम चोख पार पाडलंय. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅट मधून षटकार आलाय, परंतु त्याला बाद केलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 4 बाद 11. तेजस गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं. संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती तेजस या गोलंदाजाला पाहतोय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल फटका फसलाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू ढासळलाय. लगेच 2 धावा. एकेरी दुहेरी येणं खूप गरजेचं असेल. या 2 धावा. 2 या धावसंख्येनं धावसंख्या 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. रवी वाघमारे सारखा देखील एक चाणाक्षा गोलंदाज त्याला देखील थांबवलंय. कदाचित शेवटचे षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं जाऊ शकतं. प्रमोद सारखा देखील गोलंदाज आहे. ऑलराऊंडरची भूमिका तो खऱ्या अर्थानं पार पाडू शकतो या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. समीर पवार पुन्हा एकदा झेल सोडली. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. अजून 12 धावसंख्येची गरज आहे. समीर पवार संघाचा संघनायक, त्याच्याकडूनच या चुका झाल्यात. या चुका खूप महागड्या ठरू शकतात. पकडो कॅच जीतो मॅच, परंतु कॅच सोडल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स इथं दुणावतोय. फलंदाजाला जीवनदान दिलंय रघुनाथ सारख्या फलंदाजाला.
17 धावा धाव फलकावर, अजून 12ची गरज. पुढे सरसावून स्टेप आउट होऊन हा फटका सजवलाय. समोर चाललाय साइड स्क्रीनच्या वरतून, बॉल सीमारेषेच्या बाहेर. बाट मधून आलाय हा जबरदस्त षटकार. रघुनाथ या फलंदाजासाठी सचिन कडून आलेले ते पारितोषिक पटकावलंय रघुनाथनं. हा ट्रॅकर पुन्हा एकदा आडवा पाटणा, हा फटका सतरक्षक धावतोय, परंतु बॉल न जिंकली रेस. बॉल सीमा पार आलाय, दणदणीत कणकणीत चौकार. संख्येची गरज आहे विजयासाठी. हे षटक खूप महागडं ठरलंय. या षटकात तोडफोड फलंदाजी केली रघुनाथनं. आतापर्यंत विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च केल्यात. चला, तुरमाल 11 संघाचा कर्णधार आणि रसायनी 11 संघाचा कर्णधार. चला, टॉस करण्यासाठी या लगेच. हलक्या हातानं सॉफ्ट हँड हा फटका, विजयी फटका. सामना जिंकलाय दोस्ती 11 बांसोली संघानं. पहिला सामना परास्त झालाय SM फायटर्स.